माझ्या गोष्टीचे नाव आहे श्रीरामाची खारुताई. श्रीराम जेव्हा लंकेमध्ये जाण्यासाठी तयार झाले त्या काळाची ही गोष्ट आहे. श्रीरामाची वानर सेना श्रीरामांनी पूल बनवायचं असं ठरवलं. श्रीरामाची वानर सेना पूल बांधण्यासाठी मोठमोठे दगड, माती, वाळू, वृक्ष ही सगळी तयारी लागणार होती आणि सेतू बंधनाचं काम सुरू झालं आणि ते सगळे एक छोटीशी खारुताई पाहत होती. तिला सुचलं मी पण श्रीरामाला काही मदत करावी, पण तिने विचार केला मी तर एवढीशी छोटी, मला कशी श्रीरामाला मदत करता येईल. मग तिला सुचली एक युक्ती. ती जवळच्या आळीत गेली आणि गराबरा लोळली आणि ती तुरु आली आणि तिने त्या सेतूवरती जाऊन आपलं अंग झटकलं. अंग झटकल्याने तिच्या अंगाची जी वाळू आहे ती त्या सेतूवर जाऊन पडली. मग तिला खूप आनंद झाला आणि ती म्हणली, अरे चा, ही चांगली कल्पना आहे. मी अशी वाळू आणून पूल चांगला भक्कम करीन. मग ती पुन्हा वाळत गेली, पुन्हा गराबरा लोळली, पुन्हा आली, तिने अंग झटकलं, ती वाळू पडली. असं तिचं सारखं झालं होतं. हे एका वानराने बघितलं आणि आजूबाजूच्या सगळ्या वानराने हे दाखवलं आणि सगळे वानर खो 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 हसायला लागले. मग खारुताई त्या वानरांना विचारली, वानर दादा तुम्ही का हसताय? तर तो वानर म्हणाला, अगं खारुताई, असं जर तू करत राहिलीस तर हा पूल पूर्ण होणार कधी आणि आम्ही लंकेत जाणार कधी? काहीतरी वेडेपणा, असं कोणी पूल बांधतं का? हा सगळा प्रकार श्रीराम दुरून पाहत होते. ते जवळ आले आणि वानरांना उद्देशून म्हणाले, मंडळी, कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. काम करणारा किती मनापासून आणि कुठल्या उद्देशाने काम करतो या कामावरून ती जीव आनंदात ठरते. आता ही खारुताई बघा, तिला जे सुचलं ते तिने केलं आणि ती सगळ्या खेळामध्ये असे वाळूची थोडीशी कळ जरी या सेतूत आणत टाकत असली तरी तिला ते काम करू द्या. आणि ते ऐकून खारुताई मात्र खुश झाली आणि श्रीरामांना म्हणली, रामराया, मला पण काय तर तुम्ही आशीर्वाद द्या ना. तर रामरायांनी त्यांचे कोमल हात हळूच खारुताईच्या पाठीवर फिरवले आणि असं म्हणलं जातात का मुलांनो, खारुताईच्या अंगावरचे जे पटतात ना ते तेव्हापासून मिळाले त्याला श्रीरामाचा आशीर्वाद म्हणून. या गोष्टीचे तात्पर्य आहे कुठलंही काम मोठं किंवा छोटं नसतं. धन्यवाद.